महाराष्ट्र सदनमध्ये महाराष्ट्र सदन प्रकरणी आपल्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. किरीट सोमय्यांकडनं त्यानंतर आपल्याला तुरुंगात देखील जावं लागलं. तर आज पहिली हे आहे की त्यामध्ये क्लीन चिट मिळाली. आपण जे बोललात ते खरं आहे. महाराष्ट्र सदन केस अख्ख्या हिंदुस्थानने जगभर गाजली. जे महाराष्ट्र सदन 5 स्टार हॉटेलसारखं बांधण्यात आलं आणि देशातले अनेक राजकीय पक्ष त्याचा वापर करत आहेत. एक एक गोष्ट जी आहे आपण कॉन्ट्रॅक्टरकडून जी आहे करून घेतली. अगदी पडदे काय आणि कप बशा काय किचन काय सगळं बनवून घेतलं. फर्निचर सहित सगळं एवढं सुंदर सगळं त्या महाराष्ट्र सदनची वाहवा करतात. त्यानंतर मंत्रिमंडळाने किंवा कॅबिनेटने ठरवल्याप्रमाणे अंधेरीचं जे RTO ऑफिस ते सुद्धा अतिशय सुंदर बनवण्यात आलं. त्याचबरोबर हायमाउंट गेस्ट हाऊस ते सुद्धा जवळपास पूर्ण केलेलं आहे का. आणि आज महाराष्ट्र सदन आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ 8 वर्ष सगळे वापरत आहेत. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटेल की त्या कंत्राटदाराला जे कॅबिनेट सब कमिटीने ठरवलं होतं की हे बांधून दिल्यानंतर तुम्हाला 100 कोटी रुपयाचा FSI देऊ आम्ही. जमीन नाही FSI देऊ. आजपर्यंत 1 फूट FSI सुद्धा त्या कंत्राटदाराला मिळाला नाही. 1 फूट जमीन त्याला मिळाली नाही. 1 रुपया त्याला मिळाला नाही. तरीसुद्धा आमच्यावर आरोप करण्यात आले की 800 कोटी रुपये जे आहे आम्ही ह्या महाराष्ट्र सदनमधून जे आहे भ्रष्टाचार केला आणि त्यातून जे आहेत प्रॉपर्ट्या खरेदी केल्या. अशा प्रकारचे जे खोटे नाटे आरोप आमच्यावर लावण्यात आले. सगळ्यांनी मिळून जे आहे जोरात मीडिया ट्रायलसुद्धा झाली. त्याच्यावर EDची केससुद्धा आमच्यावर झाली. आणि मग शेवटी जे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मला समीरला जवळजवळ 2.25 वर्षापेक्षा जास्त काळ आम्हाला कैदेत तुरुंगामध्ये राहावं लागलं. आता सेशन कोर्टामध्ये जवळजवळ मागचं वर्षभर हे सगळं काम चालू होतं. वकील वगैरे उभं करणं, चर्चा करणं आणि त्याच्यामध्ये पहिला जो काय हे असतं भाग की आम्हाला केसमधून वगळण्यात यावं कारण आमचा काही दोष नाही. आणि ते आमच्या वकिलांनी विशेषतः डाके फाळकर ॲडव्होकेट साहेब, सजल यादव, संजय कदम, नंतर पाचबोला साहेब या अशी अनेक वकील मंडळी जे आहेत त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की हे सत्य काय आहे, चार्जशीटमध्ये काय म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे काय काय झालेलं आहे आणि याच्यामध्ये एक नया पैसासुद्धा कुणाला मिळालेला नाही. आणि म्हणून आम्हाला दोषमुक्त करण्यात यावं किंवा त्या केसमधून आम्हाला वगळण्यात यावं. आणि त्यानुसार मला पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि आणखी 2-4 आमच्याबरोबरचे जे लोक होते, मराठे साहेब जे सेक्रेटरी होते PWDचे, त्या सगळ्यांना जे आहे त्या केसमधून निर्दोष म्हणून वगळण्यात आलं. ईडीच्या हातात पुढे आता होईल. पण ईडीची जी कारवाई जी आहे ती या महाराष्ट्र सदनमधून पैसे मिळाले 800 कोटी रुपये याच्यावरच ती अवलंबून ती बांधली गेलेली आहे ती केस. आणि त्यामुळे जे आहे ठीक आहे त्रासच द्यायचा ठरवला काही लोकांनी. आणि त्यावेळेला सुद्धा मी म्हटलं होतं सत्य परेशान हो सकता है, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. आज न उद्या जे आहे न्याय मिळेल. मला एवढंच सांगायचं आहे की अतिशय विनम्रपणे संयमपूर्वक आम्ही या यशाचा स्वीकार करीत आहोत. कुणाच्याही बद्दल आमच्या मनामध्ये
कुठली द्वेषबुद्धी नाही, कुणाच्याही बद्दल तक्रार नाही. काही काही वेळेला नियतीच्या मनामध्ये असतं त्याप्रमाणे घडतं. दिवस येतात, तेही भोगावे लागतात. आमच्या वाट्याला आले, आम्ही त्याला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तोंड दिलं. खरं तर असंच म्हणता येईल, साजिशें लाखों बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए. साजिशें लाखों बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए. ये तो आपकी, ये जनता की दुआएं हैं जो उन्हें मुकम्मल नहीं होने देती. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. किती कट कारस्थान जरी केलं तरी ह्या आशीर्वादामुळे ह्या कट कारस्थानातून आम्ही मुक्त होतो आहोत आणि त्याचा जे आहे मनापासून आम्हाला आनंद आहे. मी माझ्या पक्षाचे नेते पवार साहेब आणि सर्व पक्षाचे सर्व जयंतराव असते, अजितदादा असे सगळे आमच्या पाठीमागे उभे राहिले. विशेषतः मला मंत्रिमंडळामध्ये ताबडतोब घेतलं आणि त्याबद्दल मी उद्धवजी ठाकरे यांचे सुद्धा आभार मानतो. या सगळ्यांनी विश्वास ठेवला की नाही, ह्या केसमध्ये काही दम नाही आणि याच्यातून भुजबळ बाहेर पडतील. त्याप्रमाणे जे आहे आज मोठा दिलासा मिळालेला आहे, याचा आनंद आहे, मनापासून होतो आहे. यांचं असं म्हणणं आहे की आपल्या विरोधात एकूण 8 खटले आहेत, त्यातल्या फक्त 2 खटल्यामध्ये झालाय, इतर 6 खटले सुरू, त्यामुळे दिलासा नाही. मगाशीच सांगितलं ना, साजिश लाखो बनने दो. काय सुरुवात झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा होण्याची. आणि मला तरी म्हणायचं होतं 8 खटले कशासाठी टाकले तुम्ही? द्वेषबुद्धीने, त्रास देण्याच्यासाठी, कशासाठी टाकले? हा खटला, तो खटला, तो झाला का, तो खटला, तो झाला, तो काय चाललेलं आहे? ठीक आहे, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, गाढा विश्वास आहे. आणि किती जरी काय केलं, वेळ लागेल, परंतु निश्चितपणे न्यायदेवता आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही ठीक आहे, या बाकीचे सगळे खटले जे काय असतील ते आम्ही त्यांना तोंड देऊ. पण मुख्य जो हा सगळा प्रकार सुरू झाला होता त्याचं मूळ होतं महाराष्ट्र सदन, आणि त्याच्यावरच सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मग पुढे त्या केसेस बांधल्या गेल्या असं म्हणूया आपण. त्या नव्हत्याच पण ते बांधल्या गेल्या. ओबीसी समाजाचे नेते आहेत म्हणून ही सूड भावना, आपण ओबीसी समाजाचे नेते आहेत म्हणून ही सूड भावना आपल्यावर या पद्धतीने कुठेतरी टार्गेट करण्यात आली अशी भावना वाटते आपली. मी मगाशीच सांगितलं की ठीक आहे, राजकारणात मी आहे, थोडा होकल आहे, थोडा जोरात बोलतो, उत्तराला प्रत्युत्तर देतो. त्यांना लोकांना वाटत असेल की याला गप्प करणं बरं, आणि आता तर सगळ्यांनाच गप्प करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे ठीक आहे, परंतु जे आहे लोकांचा विश्वास माझ्यावर आहे, न्यायदेवतेने पण विश्वास दाखवला. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अजय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय अर्थात ठरवलं सुद्धा की एकतर पवारसाहेब ज्या कठीण काळामध्ये उभे राहिले त्यांना ही बातमी सांगायला पाहिजे, म्हणून कोर्टातून ताबडतोब आम्ही तिथे कुठे विचारलं तर ते वर्षावर मुख्यमंत्र्यांसोबत बसले होते. म्हटलं बरं झालं, मुख्यमंत्र्यांना पण भेटायचंच आहे, कारण ते माझे मंत्रिमंडळातले प्रमुख आहेत, त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकणं महत्त्वाचं होतं. दोघेही एका ठिकाणी भेटले, अनेक अधिकारी वगैरे, सगळ्यांचे मी आभार मानले, आनंद व्यक्त केला. त्यांची काय रिॲक्शन होती जेव्हा तुम्ही सांगितलं होतं? सगळ्यांचे आनंदाचे रिॲक्शन होते, सुटल्या असं सगळ्यांची. हां, समाधानी झोप तर निश्चितपणे लागेल आणि आजपर्यंत लागतच होते. परंतु मला माहिती आहे की काही लोक जे आहेत मला झोपू देणार नाहीत, हे मला माहिती आहे. आणि त्यांनी किती प्रयत्न केला तरी मी शांतपणे
झोपत असतो, यापुढे सुद्धा झोपणार आहे. केंद्र आणि राज्यामधला हा संघर्षाची असं आहे की ही जी आहे न्यायाची जी काही मांडणी आहे त्याच्यामध्ये कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट कुणा जिथे जायचं लोकशाहीमध्ये जाऊ शकतात, पण मुळात ह्या केसची एक एक गोष्ट जी आहे त्याचा शहानिशा हा सत्र न्यायालयातच होतो. सत्र न्यायालयाने तो शहानिशा केलेला आहे. त्यांना कुठे जायचं त्यांनी जायला ते मोकळे काय. त्याला काय ज्या प्रकारे 2.25 वर्षे कारण नसताना कितपत पडावं लागलं दोघांना, कुठंतरी कोणताही दोष नाही की मागच्या काळात समजी उमेदीची 2.25 वर्षे तुरुंगात केली, त्याबद्दल खंत वाटते. मग जे सांगितलं मी असं आहे की आयुष्यातला तुरुंगात राहायला कुणाला आवडेल. तुरुंगात राहिलो 2.25 वर्ष, 2 ते 3 वेळा जे आहे प्रकृती अतिशय सिरियस झाली. शेवटला तर पॅनक्रियाचा प्रॉब्लेम निर्माण झाला. KM हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टरांचे मला धन्यवाद दिले पाहिजे की खरं म्हणजे त्यांच्यामुळे मी वाचलो आणि या पॅनक्रियाच्या त्रासातून बाहेर पडलो. तर हे सगळं झालं आता, परंतु आता कुठे वेळ आहे एवढा त्या सगळ्या दुःखाचा जो आहे पाढा वाचायचा, ते डोक्यात आणायचा आहे. आता पुढे जायचं आहे, नवीन विचार, ते झालं पाठीमागे पडलं. आता सोडून तुमचे जे इतर आता सहकारी आहेत त्यांच्या मागे ईडीचा तसमिरा सुरू आहे. अगदी अनिल देशमुख आहेत, अनिल परब आहेत, 12 लोकांची नावं दिली किरीट सोमय्या यांनी. त्यांना काय आता तुम्ही सांगा. असं आहे की नाहीतरी हे लोक आता आपण हे सांगतो बघा तुमचा भुजबळ करू. मला आता त्यांना हे सांगायचं की त्यांचं सुद्धा भुजबळांसारखंच होईल. जसं मला न्यायदेवतेनं न्याय दिला आणि सोडलं तसं त्यांना सुद्धा त्रास होणार काय, परंतु ते सुद्धा मुक्त होईल. सरकार आल्यानंतर भुजबळांना डिस्चार्ज ऍप्लिकेशन फाईल केलं, सरकार आणि गृह खात्याने भुजबळांना मदत केली. मला सांगा, सरकार जर मदत करू शकतो कोर्टामध्ये तर म्हणजे आता सुद्धा अनेक मंत्र्यांच्या पाठीमागे शुक्ल काष्ट लागलेली आहेत. तिकडे का नाही सरकार मदत करू शकतं. आणि ह्या सरकारच्या हातामध्ये काही ज्युडिशरी आहे का? काही आपलं ते आज बोलायचं, त्यांना बोलायला ते मोकळीक आहे. मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. कारण मी असं म्हणायचं का की तुमच्या सरकारनं, त्यावेळेच्या सरकारनं, ते विरोधी पक्षाचं सरकार होतं माझ्या विरुद्ध, म्हणून या केसेस टाकल्या काय म्हणायचं. पण म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, मला याच्याबद्दल काहीही तक्रार करायची नाही. काय मला आनंद आहे. आज का जो फैसला आया है उसे कैसे देखते हैं, खास करके 2-3 सालों से जब ये केसेस चल रहा था तो जिस तरीके से अलग अलग सेक्शन में आपके ऊपर आरोप लगाए गए थे, आज की फैसले को कैसे देखते हैं? ईडी केस का क्या होगा? 330 करोड़ अटैच किए हैं ईडी ने, एक सवाल. दूसरा, अंजलि सवालिया ने कहा है कि हाईकोर्ट में जाएंगी, उस पर आप क्या जवाब देते हैं? और तीसरा सवाल आपसे ये है, पृथ्वीराज चौहान उस वक्त मुख्यमंत्री थे जब केस रजिस्टर हुआ था, अब उनका क्या रिएक्शन है? देखिए, मैं तो यहाँ अभी बोल चुका हूँ कि सत्य परेशान होता है, पराजित नहीं. ये जो सारे केसेस जो है, जिसकी नींव थी महाराष्ट्र सदन, जो दिल्ली में बहुत सुंदर 5 स्टार महाराष्ट्र सदन खड़ा है, जहाँ सारे हिंदुस्तान के जो है नेता लोग जाते हैं और उसकी सराहना करते हैं. वो महाराष्ट्र सदन, RTO ऑफिस अंधेरी का, यहाँ का जो क्या कहते हैं हैमा, वो भी जो है थोड़ा बाकी है. तो ये सारी चीज़ें बनाने के बाद भी कॉन्ट्रैक्टर को 1 रुपया भी आज तक नहीं दिया है, 1 फुट FSI भी नहीं दिया है, 1 इंच जमीन भी नहीं दिया है. उसके बावजूद सिर्फ हमको तकलीफ देने के लिए कहा गया कि 100 करोड़ का कॉन्ट्रैक्ट कैबिनेट कमेटी ने दिया था, उसमें सारी चीज़ें बनाई और हमारे ऊपर इल्ज़ाम लगाया गया कि 800 करोड़ रुपया हमने जो है बनाया और उसमें से जो है कई सारी जो है प्रॉपर्टीज वगैरह खरीद ली, ये ऐसा सब कुछ बनाया था. अब
उसके लिए हमको अंदर भी जाना पड़ा। ठीक है, मानते हैं कभी कभी जो समय आता है, और समय बड़ा बलवान भी होता है, और अब समय आगे जा रहा है। तो बाहर आने के बाद, कोर्ट से, जेल से बाहर आने के बाद हम कोर्ट में जो है कोशिश करते रहे। हमारे सारे वकील जो है, एडवोकेट जो है, मैं उनका बहुत बहुत आभारी हूँ कि उन्होंने जो है गए कई महीनों से लगातार कितने बार जो है वहाँ हियरिंग हुई, अदालत में जाना पड़ा, मगर अंत में जो है कोर्ट ने ये मान लिया और हमको इस महाराष्ट्र सदन केस से वो बरी कर दिया। नहीं, अभी ऐसा है, ऐसा 2-3 केस भी और है, मगर जैसे मैंने पहले कह चुका हूँ कि ये जो यहाँ पैसा जो हमने गबन किया, उसी के ऊपर जो है वो प्रॉपर्टीज लिया, यही जो है ईडी की केस है। अब यहाँ तो जो है कुछ कोर्ट ने जो है कहा कि भाई दोषमुक्त, तो अब ना रहे बांस न बजे बंसरी। अंजलि दमानिया ने कहा कि हाईकोर्ट वो जाएंगी इस पूरे मामले को लेकर के, और कहीं न कहीं अब देखिए, कोई हाई कोर्ट में जाएगा, कोई सुप्रीम कोर्ट में जाएगा, मगर केस का हर पन्ने के ऊपर चर्चा होती है, विश्लेषण होता है ज़्यादा, तो सेशन कोर्ट में होता है, इसलिए तो इतना देर चलता है केस। और उसमें जो है कोर्ट ने मान लिया कि भाई इनके सामने कोई सबूत तो नहीं दिया, तो इसलिए हमको बाहर निकाला। आप सीधे सीएम के पास गए, शरद पवार और सीएम साहब वर्षा पे थे, आप सीधे वहाँ पर गए, किस तरीके से बात? ऐसा है कि पवार साहब और मेरी पार्टी मेरे पीछे खड़ी रही, हमारे समता परिषद के जो हमारे कार्यकर्ता वो हमारे पीछे खड़े रहे, तो इसलिए पवार साहब को जो है मिलना, उनको धन्यवाद देना, आभार व्यक्त करना मेरा काम ही था। और फिर हमें मुख्यमंत्री महोदय के पास जाना था, क्योंकि वो मेरे मंत्रिमंडल के बाद प्रमुख हैं, तो उनको भी तो कहना था कि भाई ये हुआ है। और भाग्यवश दोनों एक जगह जो है चर्चा कर रहे थे, तो दोनों से मुलाकात हो गई और दोनों को बड़ी खुशी हुई। आपके केसेस को लेकर के बीजेपी के कई नेता एक दूसरे के ऊपर जब मामला करते थे तो कहते थे आपका भुजबल कर डालेंगे, इस बयान को कैसे देखते हैं? अब वही भुजबल कर डालेंगे तो ठीक है, अंदर क्या, मगर अभी बोलो कि भाई भुजबल होगा, और भुजबल जैसे वो भी जो है आराम से जो है उनका जो वो कामयाब होकर बाहर आएंगे। सर, आप मानते हैं कि आपके साथ आपको काफी सहन करना पड़ा इस पूरे केस के दौरान, क्योंकि आपको 1.5 साल जेल भी जाना पड़ा और जेल भी जाना पड़ा, और आपके परिवार वालों पे जिस तरह आरोप लगाए गए लगातार, इस पे क्या कहेंगे? अब देखिए कि वो बातें तो हुई हैं, और क्या कहें, 2 साल हम दोनों अंदर, पंकज के पीछे भी पुलिस लगी थी, सब लोग एक गलत नजरिया से देख रहे थे, घर वाले परेशान थे, सब जो हमारी महिलाएं हैं, मेरी पत्नी है या इनके बच्चे वगैरह जो है रोया करते थे, आप क्या करना है, दुख तो है, मगर कहाँ तक अब उस दुख को जो है सीने से लगा कर बैठेंगे। चलो ठीक है, वो भी गया, अब जो आगे के अच्छे दिन है उसको मनाओ। अभी इसके साथ झगड़ा किया, नहीं इसने मुझे ये किया है इसलिए मैं उसके खिलाफ बोलूँ, ये मैं कुछ भी नहीं करना चाहता। सेंट्रल एजेंसियों का इस्तेमाल जिस तरीके से आपके इस आज के दोषमुक्त के फैसले के बाद आप कैसे कहेंगे सेंट्रल एजेंसियों? अब उसमें मुझे कोई अचरज नहीं लगता है, क्योंकि सारे हिंदुस्तान में उसका दुरुपयोग हो रहा है। शायद शुरुआत मेरे से हुई हुई। ज्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही जे सहन केलं गेली 2 वर्ष, कुटुंबीय सहन केलं, तुम्ही आता त्यातनं बाहेर येता, पण असं अनेक कुटुंब असतात की ज्यांच्यावर पण अशा केसेस करण्यात आल्या किंवा त्यांनी सहन केलं, त्यांच्याकडे कदाचित पैसा आणि बाकी इतर गोष्टी अजूनही नसतील, तुम्हाला असं वाटतं की त्यांच्याकडे असा एखादा फ्रंट उभारला पाहिजे, कदाचित अशा लोकांना ज्यांचे फॉल्स केसेस आहेत किंवा ज्यांना या दिव्यातनं बाहेर पडावं लागतं?
असं आहे ना की आयुष्य आपलं किती असतं मोठं आणि सतत त्याच ह्याच्यामध्ये गुंतून पडायचं. त्याने हे केलं म्हणून मी हे करील, त्याचा बदला घेईल, याचा बदला. मी मगाशीच सांगितलं की माझ्या मनामध्ये कुणाबद्दलही कटुता नाही आणि मी अतिशय विनम्रपणे हे अजय म्हणा, विजय म्हणा किंवा हा निर्णय म्हणा याचं स्वागत करतो आहे. आणि मगाशीच मी सांगितलं की याबद्दल आता तेच वाईट दिवस जे आहेत परत त्याची चर्चा करायची आणि त्या डोक्याला त्रास द्यायचा, त्यापेक्षा जे आहे पुढचे दिवस जे आहेत आपण जनतेची सेवा करण्यासाठी आनंदात घालूया, एवढंच माझ्या मनामध्ये. आगे के केसेस किस तरीके से, आगे की जो केसेस हैं उनको किस तरीके से लड़ेंगे और इस लड़ाई लड़ेंगे ना, ऐसा है अब सामने है कैसे जो कुछ तो लड़ना होगा. और हमारे जो है सारे जो एडवोकेट साहब है, जो वकील है, वो अच्छे हैं. और जब केस में कुछ है ही नहीं, दम नहीं है, तो बिल्कुल सामने आ ही जाता है ना. मधली 2.5 वर्ष जर नसती झाली तुरुंगातल्या वेळी, तर आज छगन भुजबळ कुठे आहे किंवा काय वेगळं चित्र? ते जर 2.5 वर्ष नसते झाले तर काय वेगळं असतं? असं आहे की हे असं नसतं तर तसं झालं असतं, तसं नसतं, त्याला काही उत्तर देता येत नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे, प्रत्येक जे घरोघरी मातीच्या चुली, त्याप्रमाणे प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी दुःख आहे. काही तर दुःख एवढं मोठं असतं की ते विसरताच येत नाही. ठीक आहे, आता ह्या करोनामध्ये अतिशय चांगली चांगली माणसं समोरासमोर गेली आपल्या, त्यांच्या घरामध्ये किती दुःख आहे. तर नेहमी त्या खायच्या माणसाकडे मी बघतो की माझ्यापेक्षा तर तो फार दुःखी आहे. मला तर ठीक आहे, जेलमध्ये जावं लागलं, परत आलो. पवार साहेब आणि या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादामुळे परत एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली काम करताना. बाकी आता काय सांगणार आता त्याच्यावर. महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळे लढण्याला बळ मिळालं. संघर्ष छगन भुजबळांचा महाविकास आघाडीला आता पुढील लढ्यासाठी अजून काय होईल का? मला तुम्ही सांगा ना, सरकार काय मला मदत करणार? मला मदत म्हणजे फक्त वकील करणार. सरकार काय मदत करू शकते? आज एवढ्या मंत्र्यांमध्ये जे आहे सगळे काय काय चालू आहे तुम्हाला कल्पना आहे. काय सरकार करू शकतं? कोर्टामध्ये जे काय असेल ते फक्त सत्य परिस्थिती काय आहे आणि आमचे वकील ते कशा रीतीने ते मांडून त्याची खातरजमा कोर्टाला करून देत आहेत त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि मला आनंद आहे की न्यायदेवतेवर आम्ही जो विश्वास आपण सगळ्यांनी ठेवलेला आहे तो विश्वास जो आहे न्यायदेवतेनं सार्थ ठरवला. त्याबद्दल खरं म्हणजे न्यायदेवतेचेच आभार मानले पाहिजे की तुम्ही किती खोटे नाटे करा, परंतु शेवटी जे आहे न्यायदेवता आपलं काम केल्याशिवाय राहणार. सर, भाजपने 5 वर्ष ट्रायल सुद्धा होऊ दिली नाही, कारण त्यांना राष्ट्रवादीशी सेटलमेंट करायचे होते असं दमाने यांनी पुन्हा एकदा केलं. भाजपने 5 वर्ष ट्रायल सुद्धा होऊ दिली नाही, कारण भाजपला राष्ट्रवादीसोबत सेटलमेंट करायचे होते असं दमाने म्हणतात. पुढे छगन भुजबळांचा संघर्ष महाविकास आघाडीला बळ देईल का? आता पुढच्या केंद्राबरोबरची जी लढाई चालू आहे, इतर मंत्र्यांना जे टार्गेट केलं जात आहे, त्या सगळ्या गोष्टीला छगन भुजबळांचा संघर्ष ताकद देईल का? नाही, असं आहे की हे सगळं पाहिल्यानंतर एक तर सगळ्यात मोठा मी समजतो जर गोष्ट कुठली असेल तर राजकारणाच्या दृष्टीने जनतेचा विश्वास. आणि आता ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे, आतापर्यंत जनता कळून चुकली जनतेला. हे काय ही रेट ती रेट हे सगळं जे आहे राजकारणामध्ये वापरलं जातात या सगळ्या यंत्रणा, हे आता लोकांना कळून चुकलं. माझं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा ते नवीनच सुरुवात झाली होती, त्याच्यामुळे लोकांना कदाचित त्यावेळेला तसं वाटलं नसेल, पण आता लोकांना वाटतंय की नाही हे काय चाललेलं आहे. ही ज्यावेळी कारवाई सुरू त्यावेळेस कुठेतरी आर्थिक खंजीर होत अशा प्रकारची तुमची भावना होती.
असं मी कधीही म्हणालेलो नाही. DP वगैरे होता. हे तुमचं आहे, हे तुमचं आहे, हे माझं काय नाही. लेकिन जिस तरीके से अभी कुछ और आपकी कैबिनेट में कुछ और मंत्रियों के खिलाफ जिस तरीके से केसेस ईडी की तरफ से नोटिस जा रहे हैं, दूसरी तरफ से जा रहे हैं, उन सारी चीजों को लेकर क्या चर्चा होगी कि मतलब आपके केसेस को देखते हुए कि ये किस तरीके से पॉलिटिकल इन्फ्लुएंस है? अभी मुझे तो कुछ पता नहीं है. मैं वैसे अनिल परब मंत्रिमंडल में है तो मुलाकात होती है, मगर ये बातें कुछ नहीं होती हैं. अनिल देशमुख के साथ भी नई बातें होती, मगर वो भी अपने अपने रास्ते से लड़ते होंगे. उनके भी जो वकील जो है खड़े होंगे. अगर सच्चाई नहीं है तो नहीं है, सब सामने आ जाएगा और उनको भी न्याय मिलेगा. छगन भुजबळ ज्या आक्रमक भाषणांसाठी ओळखले जायच्या अगोदर ते गेल्या 4-5 वर्षामध्ये कमी झालं होतं. येत्या काळामध्ये ते पुन्हा पाहायला मिळेल रस्त्यावरची लढाई पाहायला मिळेल. तुम्ही फक्त दाखवलं पाहिजे लोकांना. धन्यवाद सगळ्यांना.